सहकार विभागाची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी त्या ठिकाणी आम्ही आणलेली होती आणि यावेळी राज्याचे सहकार मंत्री आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज वाटपात आर्थिक व्यवहारात अनियमितता झालेला आहे मान्य केलं आणि चौकशी अहवालामध्ये काही दोष निश्चितपणाने आढळून आलेले आहे हे खरं आहे आणि यामध्ये पूर्वीच्या सहकार मंत्र्यांनी कलम 88 अनुसार जी चौकशी होती तिला स्थगिती दिलेली होती ती स्थगिती उठवण्याचा निर्णय सहकार मंत्र्यांनी आज सभागृहामध्ये घोषित केला आणि जे दोषी असतील संचालक त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं सुद्धा सभागृहाला आश्वासित केलेलं आहे। निश्चितपणाने सहकार मंत्र्याचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि या निर्णयाचं अभिनंदन करतो कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा वेगवेगळ्या खरेदीमध्ये बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता आणि या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी 50,57 लाखाचा अपहार झाल्याचा टपका संचालक मंडळावरती ठेवला गेलेला होता आणि त्यानुसार 88 कलमानुसार चौकशी त्या ठिकाणी चालू होती कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं काही साखर कारखाने काही सूतगिरण्या ह्या त्यांच्या कर्जापोटी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या परंतु प्रत्यक्षात ताबा मात्र बँकेकडे नव्हता ताबा मात्र त्या संचालकांच्याकडेच होता म्हणजे एक प्रकारे नाबार्डची फसवणूक जिल्हा मध्यवर्ती बँक करत होती। काही सूतगिरण्या जे चेअरमन होते किंवा हितसंबंधित होते त्यांना विकल्या आणि त्या सूतगिरण्या विकत असताना कर्ज मात्र 99 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरली जाते 10 कोटीला विकली जाते। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक घोटाळे साखर कारखान्याच्या जमिनी 280 एकर आणि कारखाना विकायचा 40 कोटीला आणि घ्यायचा कुणी ते हेच ठरवायचे बँकेचे संचालक मंडळ आणि त्यांचा कोण करता करविता जो असेल तो आणि म्हणून निश्चितपणानं या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी चाललेली होती। अगदी इस्लामपूर या ठिकाणी बँकेनं एक शाखा बांधकाम केलं त्या बांधकामाचं एस्टिमेट होतं 3.5 कोटी आणि फर्निचर होतं 4.5 कोटीचं म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं होतं। याचा अर्थ सरळ आहे की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला। आमची मागणी आहे की संचालक मंडळावरती एफआयआर दाखल करा त्यांच्या जमिनीवरती बोजा चढवा आणि भविष्यामध्ये नोकर भरतीला परवानगी बँकेला देऊ नये ही मागणी आम्ही सहकार मंत्र्याकडे केली लावून धरली कारण नोकर भरतीचा दर एका नोकराचा 25 लाख रुपये काढलेला आहे। गेल्यावेळी 400 लोकांची नोकर भरती झाली 400 गुणिले 25 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे त्या काळामध्ये सुद्धा वसूल केले। आताही संचालक मंडळाला नोकर भरती करून कोट्यावधी रुपयाचा मलिदा मिळवायचा आहे आणि नोकर भरती काढू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करा ही मागणी आम्ही लावून धरली। जर आज सहकार मंत्र्यांनी 88 अनुसार चौकशीला परवानगी दिलेली आहे स्थगिती उठवलेली आहे पण भविष्य काळामध्ये जर बँकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणाने आमदार गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः बँकेच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोठं आंदोलन उभा करू। जिल्हा मध्यवर्तीचा म्होरक्या कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह मधले साखर कारखाने कुणी हडप केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
आणि म्हणून मला म्हणायचं आहे की एका बाजूला आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करण्याची घोषणा काल केलेली आहे. आता मी सहकार मंत्र्यांना सांगितलं की एक नवी घोषणा तयार करा, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करूया आणि महाराष्ट्रातला सहकार वाचवूया. आम्ही महाराष्ट्रातला सहकार वाचवायसाठी धडपडत आहोत.